कल्पना करा की एक अथांग वाळवंट आहे. म्हणजे अगदी जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत फक्त आणि फक्त कोरड्या रेतीचे महाकाय ढिगारे आहेत. हो, आणि पाण्याचा एक थेंबही नाही, हिरवळीचा तर लवलेशही नसतो अशा ठिकाणी. अगदी बरोबर. आणि मग हळूहळू त्या कोरड्या रेतीचं रूपांतर चक्क एका घनदाट जंगलात आणि फळाफुलांनी बहरलेल्या शेतजमिनीत होतं. बापरे, ऐकायला तर हे खूपच अद्भुत वाटतं. हो ना. म्हणजे हे एखाद्या सायफाय सिनेमातल्या त्या टेराफॉर्मिंग सारखं वाटतं, जिथे एखाद्या मृत ग्रहाला सजीव केलं जातं. पण हे वास्तवात घडलेलं आहे. खरंच? हो. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच आश्चर्यकारक घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. डॉक्टर राहुल खरात यांचा चायना इफेक्ट, ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डेझर्ट्स इंटू ग्रीन अँड प्रोडक्टिव्ह लँड नावाचा जो अत्यंत सविस्तर लेख आहे, त्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत. अच्छा, म्हणजे चीनने त्यांच्याकडच्या वाळवंटीकरणाला कसं रोखलं यावर हा अभ्यास आहे तर. हो. आणि चक्क वाळवंटात शेती कशी फुलवली याचा हा एक खूपच डीप असा अभ्यास आहे. बरं, या पूर्ण संशोधनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मला काय वाटतं माहितीये? काय? हे संशोधन फक्त काय साध्य केलं याची यादी देत नाही, तर ते कसं साध्य केलं यावर खूप छान प्रकाश टाकतं. बरोबर. कारण बघा, एखाद्या ओसाड वाळवंटात काही रातोरात झाडं उगत नाहीत. नक्कीच नाही. त्यामागे कित्येक दशकांचं नियोजन असतं, विज्ञानाची भक्कम जोड असते आणि निसर्गाचे नियम समजून घेण्याची खूप प्रदीर्घ अशी प्रक्रिया असते. आणि मला वाटतं आजच्या या चर्चेतून आपण तीच गुंतागुंत उलगडणार आहोत. म्हणजे वाळवंटाचा विस्तार नेमका कसा होतो, तंत्रज्ञानाचा वापर करून तो कसा थांबवला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत कोणते मोठे अडथळे येतात, हे सर्व समजून घेणं आजच्या जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत कळीचं आहे. हो, अगदी. पण बघा, आपण थेट उपायांकडे वळण्यापूर्वी या समस्येचा जो आवाका आहे ना, तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे चीनच्या उत्तरेला आणि पश्चिमेला गोबी आणि तकलामखान ही जी महाकाय वाळवंट आहेत, ती काही नुसती एका जागी स्थिर नव्हती. अच्छा, म्हणजे ती वाढत होती तर. हो. त्यांचा अत्यंत वेगाने विस्तार होत होता. आणि हा विस्तार म्हणजे नुसती जमीन नापीक होणं नव्हतं. मग आणखी काय होतं? आपण थोडं सोपं करून पाहूया. हा विस्तार एखाद्या वाळूच्या संथ सुनामीसारखा होता. वाळूची त्सुनामी. हो. एक अशी सुनामी जी अत्यंत संथ गतीने पण निश्चितपणे पुढे सरकत होती. आणि वाटेत येणारी सगळी गावं, रस्ते, घरं आणि सुपीक शेती अक्षरशः गिळंकृत करत होती. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. आणि 20व्या शतकाच्या अखेरीस या परिस्थितीने इतकं उग्र रूप धारण केलं होतं की हजारो किलोमीटर दूर असलेल्या बीजिंगसारख्या गजबजलेल्या शहरात दिवसाढवळ्या सूर्य दिसेनासा होऊ लागला होता. म्हणजे धुळीची वादळं. हो, तिथे पिवळ्या धूळ आणि वाळूची भयानक वादळं धडकू लागली होती. बघा, जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर या समस्येचे आर्थिक आणि सामाजिक पदर खूप खोल होते. म्हणजे कसं? जेव्हा वाऱ्यामुळे वाळूचे हे ढिगारे सुपीक जमिनीवर येऊन पडतात, तेव्हा साहजिकच तिथली शेती कायमची नष्ट होते. हे तर आहेच. आणि शेती नष्ट झाली की अन्नाचा प्रश्न निर्माण होतो. पाण्याचे नैसर्गिक स्रोत या वाळूखाली पूर्णपणे गाडले जातात. अच्छा. परिणामी तिथे राहणाऱ्या लोकांकडे जगण्याचं दुसरं कोणतंही साधन उरत नाही. त्यांना आपली पिढ्यानपिढ्यांची घरं सोडून इतरत्र स्थलांतर करावं लागतं. म्हणजे ते एक प्रकारे निर्वासितच होतात. अगदी तेच. वाळवंटीकरणामुळे निर्माण झालेले हे पर्यावरणीय निर्वासित कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक स्थैर्यासाठी एक प्रचंड मोठं संकट असतं. नक्कीच. चीनच्या नेतृत्वाला या समस्येची भीषणता चांगलीच समजली होती. जर देशाच्या सुपीक जमिनीचा असाच घास घेतला गेला तर भविष्यात अन्नसुरक्षा आणि पर्यायाने देशाचं अस्तित्वच धोक्यात येईल याची जाणीव त्यांना झाली होती. आणि मला वाटतं याच भीषण वास्तवातून 1978 मध्ये एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचा जन्म झाला. ज्याला आपण ग्रेट ग्रीन वॉल म्हणतो तोच का? ऑफ चायना म्हणूनच ओळखला जातो. बरं. वाळूच्या ह्या अतिक्रमणाला रोखण्यासाठी त्यांनी विटांची किंवा सिमेंटची भिंत बांधण्याऐवजी चक्क हजारो किलोमीटर लांबीची झाडांची भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. झाडांची भिंत? हे खूपच धाडसी पाऊल होतं. हो ना. वाळवंटाचा विस्तार थांबवणे, वाऱ्याचा वेग तोडून जमिनीची धूप रोखणे आणि हळूहळू जमिनीची उत्पादकता परत मिळवणे हे या मागील मुख्य उद्देश होते. अच्छा. आणि यासाठी अब्जावधी झाडं लावण्याची एक महाकाय योजना आखलेली. पाईन, विलो आणि चिनार, ज्याला आपण पॉप्लर म्हणतो, अशा वेगाने वाढणाऱ्या आणि मातीला घट्ट धरून ठेवणाऱ्या झाडांची निवड करण्यात आली. पण इथे एक खूप मोठी गोम आहे. कोणती?
कागदावर एखादी योजना आखणं आणि प्रत्यक्षात ती अंमलात आणणं यात खूप मोठा फरक असतो. हो, ते तर आहेच. म्हणजे वाऱ्याच्या वेगासोबत सरकणाऱ्या वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये एखादं छोटं रोपटं लावणं तर पुढच्याच वादळात ते एकतर मुळासकट उपटून उडून जाईल किंवा त्या वाळूखाली पूर्णपणे गाडलं जाईल. अगदी. माझाही हाच प्रश्न होता. म्हणजे वाळूमध्ये झाडं जगवणं शक्य तरी कसे आहे? आणि यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट हीच आहे. हा काही केवळ एक सामान्य वृक्षारोपण कार्यक्रम नव्हता. मग हा एक अनेक दशके चालणारा आणि विज्ञानावर आधारित अतिशय गुंतागुंतीचा प्रकल्प होता. झाडं लावण्यापूर्वी ती वाळू स्थिर करणं अत्यंत आवश्यक होतं. अच्छा, म्हणजे आधी वाळू थांबवायची. हो, हाच तो टप्पा आहे जिथे विज्ञानाने खऱ्या अर्थाने प्रवेश केला. सरकत्या वाळूत झाड लावणं म्हणजे वाहत्या नदीत इमारत बांधण्यासारखं आहे. बरोबर, आधी तो प्रवाह थांबवावा लागतो. अगदी तसंच. शास्त्रज्ञांना हे समजलं होतं की जोपर्यंत वाळूची हालचाल थांबत नाही, तोपर्यंत तिथे कोणतंही बी किंवा रोपटं जगू शकणार नाही.
म्हणजे वाऱ्याच्या वेगासोबत सरकणाऱ्या वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये एखादं छोटं रोपटं लावलं तर पुढच्याच वादळात ते एकतर मुळासकट उपटून उडून जाईल किंवा त्या वाळूखाली पूर्णपणे गाडलं जाईल. अगदी. माझाही हाच प्रश्न होता. म्हणजे वाळूमध्ये झाडं जगवणं शक्य तरी कसे आहे? आणि यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट हीच आहे. हा काही केवळ एक सामान्य वृक्षारोपण कार्यक्रम नव्हता. मग हा एक अनेक दशके चालणारा आणि विज्ञानावर आधारित अतिशय गुंतागुंतीचा प्रकल्प होता. झाडं लावण्यापूर्वी ती वाळू स्थिर करणं अत्यंत आवश्यक होतं. अच्छा, म्हणजे आधी वाळू थांबवायची. हो, हाच तो टप्पा आहे जिथे विज्ञानाने खऱ्या अर्थाने प्रवेश केला. सरकत्या वाळूत झाड लावणं म्हणजे वाहत्या नदीत इमारत बांधण्यासारखं आहे. बरोबर. आधी तो प्रवाह थांबवावा लागतो. अगदी तसंच. शास्त्रज्ञांना हे समजलं होतं की जोपर्यंत वाळूची हालचाल थांबत नाही तोपर्यंत तिथे कोणतंही बी किंवा रोपटं जगू शकणार नाही. आणि यासाठी त्यांनी काय केलं? यासाठी त्यांनी स्ट्रॉ ग्रेड तंत्रज्ञान नावाचा एक अत्यंत साधा पण प्रभावी भौतिकशास्त्रावर आधारित उपाय शोधून काढला. हो, आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक बनते. हे स्ट्रॉ ग्रिड्स कसे काम करतात याची यंत्रणा खूपच भारी आहे. तुम्ही सांगा त्याबद्दल थोडं. वाळलेल्या गवताचा किंवा गव्हाच्या पेंड्याचा वापर करून वाळूच्या ढिगाऱ्यांवर 1-1 मीटर आकाराचे हजारो चौकोन तयार केले गेले. म्हणजे एखाद्या सोंगट्याच्या पटासारखे किंवा चेसबोर्ड सारखे. हो, अगदी तसंच. आणि विशेष म्हणजे हे काम कोणत्याही मोठ्या यंत्रांनी नाही, तर हजारो मजुरांनी स्वतःच्या हातांनी केलं. बापरे, मॅन्युअल लेबर. वाळवंटाच्या पृष्ठभागावर वाळलेलं गवत ठेवून ते फावड्याच्या सहाय्याने निम्म्यापर्यंत वाळूत खुपसलं जातं. यामुळे वाळवंटावर एखाद्या महाकाय जाळीसारखं दृश्य निर्माण होतं. अच्छा. आणि मग जेव्हा वेगाने वाहणारा वारा या गवताच्या अडथळ्यांवर आदळतो तेव्हा पृष्ठभागालगत त्याचं घर्षण होतं आणि वाऱ्याची गती अचानक तुटते. लॉजिक आहे. वारा शांत झाला की वाळू उडणं आपोआप थांबतं. आणि या ग्रेड्सचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे ओलावा टिकवून ठेवणं. अगदी बरोबर. जेव्हा पहाटे थोडंफार दव पडतं किंवा चुकून पाऊस येतो तेव्हा ते पाणी या चौकोनांमध्ये टिकून राहतं. अच्छा, ते वाहून जात नाही. नाही, हे स्ट्रॉ ग्रिड्स एखाद्या संरक्षक ब्लँकेटसारखं काम करतात, जे वाळूला शांत झोपवतात जेणेकरून नवीन रोपट्यांना सुरक्षितपणे वाढता येईल. तंत्रज्ञान आणि निसर्गाचा हा एक अद्भुत संगमच आहे. आणि या भौतिकशास्त्राच्या उपायाला जेव्हा सिंचनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली ना, तेव्हा खऱ्या अर्थाने चमत्कार घडायला सुरुवात झाली. सिंचन. वाळवंटात पाण्याची सोय कशी केली? बघा, वाळवंटात पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असतो. पारंपरिक पद्धतीने म्हणजे कालवे किंवा पाटाने पाणी दिलं तर ते वाळूत लगेच झिरकून नष्ट होईल किंवा प्रखर उन्हामुळे त्याचं वेगाने बाष्पीभवन होईल. हो, हे तर उघडच आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकल्पात ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशनचा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला. अच्छा, म्हणजे थेट मुळांना पाणी. हो, जमिनीच्या आतून किंवा पृष्ठभागालगत प्लॅस्टिकच्या नळ्यांचं जाळं पसरवलं गेलं जे थेट रोपांच्या मुळांपर्यंत थेंब थेंब पाणी पोचवतं. क्या बात आहे. यामुळे पाण्याची प्रचंड बचत तर झालीच, पण रोपांना नेमकं जितकं पाणी हवं आहे तितकंच मिळाल्यामुळे त्यांच्या जगण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं. पण माझ्या मनात एक विचार येतोय. एवढ्या मोठ्या हजारो किलोमीटर पसरलेल्या वाळवंटात कुठे कोणती झाडं लावली आहेत, ती जगत आहेत की मरत आहेत, हे माणसांना पायी फिरून तपासणं तर निव्वळ अशक्य आहे. हो, तिथेच तर आधुनिक तंत्रज्ञानाची खरी कमाल आहे. म्हणजे सॅटेलाइट इमेजरी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगदी बरोबर. केवळ झाडं लावून हा प्रकल्प थांबला नाही, अंतराळातून उपग्रहांद्वारे सातत्याने या संपूर्ण क्षेत्राची छायाचित्र घेतली गेली. बापरे, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष. हो ना. एआयच्या मदतीने या छायाचित्रांचं विश्लेषण करून मातीतील ओलावा, झाडांच्या पानांचा आकार आणि वाढीचा वेग यांसारख्या हजारो गोष्टींवर लक्ष ठेवलं गेलं. अच्छा. जर एखाद्या विशिष्ट भागात रोपं वाळत असतील तर एआय सिस्टम लगेच त्याची सूचना देते आणि तिथे तातडीने पाण्याची व्यवस्था केली जाते किंवा नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं. माहितीवर आधारित निर्णय घेण्याची ही अचूक पद्धत या महाकाय प्रकल्पाच्या यशाचा कणा ठरला असं म्हणता येईल. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? काय होतो? म्हणजे जमीन स्थिर झाल्यानंतर आणि हिरवळ निर्माण झाल्यानंतर त्याचा केवळ पर्यावरणालाच नव्हे तर अर्थव्यवस्थेला कसा फायदा झाला हा पुढचा टप्पा आहे.
हो, तंत्रज्ञानाच्या या अचूक वापरामुळे जेव्हा वाळू खरोखरच स्थिर झाली आणि तिथे हिरवळ दिसू लागली, तेव्हा या प्रकल्पाने एक पूर्णपणे वेगळं वळण घेतलं. म्हणजे नेमकं काय झालं? सुरुवातीला हा फक्त एक पर्यावरणीय बचाव प्रकल्प होता, पण नंतर त्याचं रूपांतर चक्क एका आर्थिक ओॲसिसमध्ये झालं. आर्थिक ओएसिस. हो, जेव्हा मातीचा पोत सुधारला आणि तिथे सूक्ष्मजीव तयार झाले, तेव्हा फक्त जंगली झालंच नाही, तर सफरचंद, द्राक्ष आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची मोठी व्यावसायिक लागवड तिथे सुरू झाली. वाळवंटात सफरचंद आणि द्राक्ष हे अविश्वसनीय आहे. हो, यातून एक नवीन कृषी अर्थव्यवस्थाच उभी राहिली. आणि ही अर्थव्यवस्थेची जोड खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेणारी आहे, कारण वाळवंटात प्रखर सूर्यप्रकाश हा विपुल प्रमाणात उपलब्ध असतो. अगदी बरोबर. या नैसर्गिक देणगीचा फायदा घेत तिथे विशाल सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजेच मोठे सोलर फार्म्स उभारले गेले. हो, पण यातही एक उत्तम वैज्ञानिक साखळी दडलेली आहे, माहितीये? कोणती? जेव्हा तुम्ही वाळवंटात हजारो सोलर पॅनल्स लावता, तेव्हा त्या पॅनल्सची मोठी सावली जमिनीवर पडते. अच्छा, सावलीमुळे नक्कीच थोडा थंडावा निर्माण होत असेल. हो, आणि या सावलीमुळे जमिनीवरील पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं आणि पॅनल्सच्या खाली नैसर्गिकरित्या गवत वाढायला लागतं. क्या बात है. मग हे गवत खाण्यासाठी तिथे मेंढ्या पाळल्या जातात. मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे त्या वाळूमध्ये सेंद्रिय खत मिसळतं आणि ती जमीन अधिक सुपीक होते. बापरे, हे तर चक्रच पूर्ण झालं. आणि अजून एक गोष्ट, खाली वाढणाऱ्या गवतामुळे आजूबाजूचं तापमान थोडं थंड राहतं, ज्यामुळे त्या सोलार पॅनल्सची कार्यक्षमताही वाढते. हा तर एक अद्भुत फीडबॅक लूप आहे, जिथे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक ठरत आहेत. अगदी. म्हणजे याचा अर्थ असा की पर्यावरण रक्षण आणि आर्थिक प्रगती या काही परस्पर विरोधी गोष्टी नाहीत. वाळवंट हे आता ओसाड जमीन न राहता एक प्रोडक्शन हब बनलं आहे. आणि तिथल्या हिरव्यागार निसर्गामुळे तिथे इको टुरिझम वाढलं आणि स्थानिक लोकांसाठी रोजगारही निर्माण झाला. हो, वृक्षारोपण, देखभाल आणि व्यवस्थापन क्षेत्रात नवीन संधी मिळाल्या. पण हे सर्व ऐकायला खूप परिपूर्ण वाटतं. पण निसर्गामध्ये कोणताही मोठा बदल इतक्या सहज आणि विना अडथळा होत नाही. नक्कीच नाही. म्हणजे यात काही गंभीर चुका आणि आव्हानही नक्कीच असतील. हो, आणि यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. इकोसिस्टम्स म्हणजेच परिसंस्था अतिशय संवेदनशील असतात. बरोबर. मानवी हस्तक्षेपाने रातोरात नैसर्गिक संतुलन साधता येत नाही. त्यासाठी सतत निरीक्षण आणि योग्य बदल करणं गरजेचं असतं. डॉक्टर खरात यांच्या संशोधनात या प्रकल्पातील काही त्रुटींवरही भाष्य केलं आहे. कोणत्या त्रुटी? सुरुवातीच्या काळात लवकरात लवकर हिरवळ निर्माण करण्याच्या राजकीय दबावाखाली अतिशय वेगाने वाढणाऱ्या पॉप्युलर झाडांची मोठ्या प्रमाणावर निवड केली गेली. बरं, मग त्यात अडचण काय होती? ही झाडं वेगाने वाढतात हे खरंय, पण ती जमिनीखालचं पाणी एखाद्या पंपासारखं खेचून घेतात. वाळवंटात आधीच भूजल पातळी कमी असते. अरे रे, कमकुवत जंगलांचा नवीन प्रश्न तर निर्माण झाला नाही ना? हो, वाळूचं वादळ रोखण्याच्या नादात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. म्हणजे एखाद्या आजारावर औषध द्यावं आणि त्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे दुसराच गंभीर आजार निर्माण व्हावा, असा हा प्रकार झाला. अगदी अचूक उपमा दिलीत. आणि दुसरी सर्वात मोठी चूक होती मोनोकल्चरची. मोनोकल्चर म्हणजे एकाच प्रकारची झाडं लावणं. हो, हजारो चौरस किलोमीटरवर फक्त एकाच प्रकारची, एकाच प्रजातीची झाडं लावण्यात आली. दिसायला ते जंगल वाटत होतं, पण त्यात कोणतीही नैसर्गिक जैवविविधता नव्हती. एका खऱ्या जंगलात अनेक प्रकारची झाडं, झुडपं, कीटक, पक्षी आणि प्राणी असतात, जे एकमेकांवर अवलंबून असतात. बरोबर. पण एकाच प्रकारच्या झाडामुळे जेव्हा एशियन लॉंग हॉर्न्ड बीटलसारख्या एका विशिष्ट किडीने हल्ला केला, तेव्हा त्या किडीला खाणारे नैसर्गिक भक्षक पक्षी तिथे नव्हतेच. बापरे, मग काय झालं? परिणामी एका झटक्यात लाखो झाडं नष्ट झाली. ती कुमकुवत कृत्रिम जंगले एका रोगासमोर पूर्णपणे कोलमडून पडली. निसर्गाची गुंतागुंत केवळ अब्जावरी झाडं लावून सोडवता येत नाही, हा अत्यंत कडू पण महत्वाचा धडा यातून मिळाला. म्हणजे जंगल ही एक जिवंत परिसंस्था आहे, नुसती झाडांची गर्दी नाही. अगदी. चीनच्या शास्त्रज्ञांना हे लवकरच लक्षात आलं की वाळवंटात उंच आणि पाण्यावर जगणारी झाडं लावणं हा योग्य उपाय नाही. त्यानंतर त्यांनी आपलं धोरण पूर्णपणे बदललं. अच्छा, मग त्यांनी काय बदल केले? त्यांनी स्थानिक, दुष्काळात तग धरणारी आणि कमी पाण्याची गरज असणारी छोटी झुडपं आणि खुरटी झाडं लावण्यावर भर दिला. मिश्र प्रजातींच्या लागवडीला सुरुवात केली, जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. म्हणजे त्यांनी आपल्या चुकांमधून धडा घेतला.
हो, चुकांमधून शिकण्याची ही लवचिकता आणि वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे धोरणांमध्ये सतत बदल करण्याची तयारी हीच कोणत्याही महाकाय प्रकल्पाच्या यशाची खरी गुरुकिल्ली असते. मला वाटतं या संपूर्ण प्रवासातून जगाला, विशेषतः आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांना काय शिकायला मिळतं याचा सारांश काढण्याची वेळ आली आहे. नक्कीच. दीर्घकालीन नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि स्थानिक लोकसहभाग या गोष्टींमुळे अशक्यप्राय वाटणारे बदल घडवून आणता येतात. बिघडलेलं पर्यावरण पुन्हा सुधारता येतं, हा आशेचा किरण यातून मिळतो. हो, आज जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गाचं संतुलन वेगाने बिघडत आहे. हवामान बदलाचे परिणाम आपण सर्वत्र पाहत आहोत. अशा परिस्थितीत हा संपूर्ण घटनाक्रम एक खूप मोठा आशेचा किरण दाखवतो. म्हणजे जर आपण पर्यावरणाचा नाश करू शकतो, तर ते पुन्हा निर्माणही करू शकतो. अगदी. मानवाच्या अतिहस्तक्षेपामुळे जर निसर्गाचा विनाश होऊ शकतो, तर त्याच मानवाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्रबळ इच्छाशक्तीतून निसर्गाला पुन्हा संजीवनीही देता येऊ शकते. चुका होतील, पण त्या सुधारून निसर्गाशी पुन्हा एकरूप होता येतं. या संपूर्ण सखोल चर्चेनंतर विचार करण्यासारखी एक खूपच भारी गोष्ट आहे. कोणती? जर आपण 40 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने एका कोरड्या ठाक वाळवंटात जंगल उभं करू शकतो, तर जगात असे कोणते इतर अशक्य वाटणारे पर्यावरणीय विनाश आहेत जे आपण योग्य नियोजन आणि इच्छाशक्तीच्या जोरावर परत फिरवू शकतो? हा खूपच खोल विचार आहे. हो ना. आणि कदाचित भविष्यात आपण केवळ पृथ्वीवरील वाळवंटच नव्हे, तर इतर ग्रहांवरील भौगोलिक परिस्थितीही अशाच तंत्रज्ञानाने राहण्यायोग्य करू शकू का? म्हणजे आज आपण पृथ्वीला टेराफॉर्म करत आहोत, उद्या मंगळावरही ही तंत्रज्ञान वापरता येईल. खरोखर वाळूच्या त्सुनामीला रोखण्यासाठी वाळवंटात रोवलेली ती गवताची छोटी जाळी कदाचित नवीन जगाच्या निर्मितीची पहिली पायरी असू शकते. अगदी. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या सखोल प्रवासात.